फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट आणि मराठी माँ फाउंडेशन यांच्या वतीनं हा आनंद उत्सव साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला होता, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सारखी आणि सणासारखी करावी, हा जागावर आम्ही हा शाहू महाराजांचा महोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। या महोत्सवामध्ये आपण पाहिलं असेल की हत्ती होते, घोडे होते, हत्तीवरचा जे शाहू महाराजांचा जिवंत देखावा होता हा नांदेडकरांना म्हणजे खूपच सुंदर वाटला होता। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी घोडे होते, हत्ती होते, नंतर मर्दानी खेळ होते, नंतर बंजारा नृत्य होते, अनेक कला प्रकार या ठिकाणी जयंती महोत्सवामध्ये साजरा करण्यात आले होते। आणि आनंद म्हणजे मोठ्या उत्साहामध्ये हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता। महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही जयंती निघाली आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या जयंतीचा समारोप झाला। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आज नांदेड शहरामध्ये अतिशय अभिनव पद्धतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली। ती चालू आहे मिरवणूक। या मिरवणुकीमध्ये अनेक पारंपरिक वाद्य आणि देखावे, विशेषतः आकर्षण घेणारा जो देखावा आहे तो हत्तीवरील राजर्षी शाहू महाराज यांचा जिवंत देखावा। नांदेडकरांच्या दृष्टीनं ही अतिशय सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे, घटना आहे। राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत। राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे। आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून केला, त्याची आज नितांत गरज आहे। शाहूंचा जो वसा आणि वारसा आहे तो जपण्याची आज गरज आहे। आज समाजामध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाबद्दल वेगवेगळी मतमतांतर निर्माण करणे, शाहू महाराजांचा विचार आरक्षणाचा सामाजिक न्यायाचा होता आणि हा सामाजिक न्यायाच्या विचारांची समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करणे, लोकांमध्ये रुजवणे, या दृष्टीनं ही मिरवणूक फार महत्वाची ठरणार आहे। यासाठी मी या मेमोरियल ट्रस्टचे प्रवीण खंदारे, ॲडव्होकेट डॉक्टर शुद्धोधन एडके, याचे अध्यक्ष डॉक्टर विलास वाठोरे दवणे, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम।